या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आई वडिलांच्या रखवालीतून तिला फूस लावून घेऊन गेल्याचे आरोपातून आरोपी सुमित हरी भोई राहणार बेगमपूर, तालुका मोहोळ याच्या विरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 64, 187, 137(2) तसेच पॉक्सो बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। सबब प्रकरणात पीडिता ही 14 डिसेंबर रोजी आरोपी सुमित भोई याच्या प्रलोभनाला बळी पडून त्याच्यासोबत निघून गेली होती। आरोपीने आपण लग्न करू असे तिला सांगितले होते। त्यानंतर आरोपीने पीडितेस पुढील 4 दिवस आपल्या सहवासात ठेवले आणि अत्याचार केला अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती। 18 डिसेंबर 2025 रोजी आरोपीने पीडितेला तिच्या घरी सोडले, परंतु पीडिता ही अज्ञान असून तिच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन केलेल्या अत्याचाराबाबत तिने आपल्या घरच्यांना माहिती दिली। आरोपीने तीस कशा प्रकारे विविध प्रलोभने दिली होती, पीडिता ही त्यास कशी बळी पडली याचा उल्लेख सदरच्या फिर्यादीत नमूद होता। गुन्हा दाखल होताच सदर प्रकरणात आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। न्यायालयास आरोपीच्या वकिलामार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपी आणि फिर्यादी यांचे प्रेम प्रकरण असून त्यातून ही घडलेली घटना आहे। एका गल्लीतील रहिवासी असल्या कारणाने एकमेकांच्या कुटुंबियांना देखील सदरची बाब ज्ञात आहे। विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज 10 डिसेंबर 2026 रोजी सशर्त मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मोईम पठाण, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अजय वाघमारे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट बागल यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।